मंगल कार्यालय लग्न कॅटरिंगमध्ये आता खूप मोठं विघ्न पाहायला मिळतंय। लग्नामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईचं विघ्न समोर आहे। सिलेंडर अभावी लाईव्ह पदार्थ बंद ठेवण्यात आलेले आहेत। जे लाईव्ह काउंटर्स असतात, फक्त जेवण आता मिळणार आहे, सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे काहींनी कॅटरिंगचे पुढचे ऑर्डर सुद्धा रद्द केले। काही चुलीवर जेवण जे आहे ते बनवलं जाणार आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहे। जितेंद्र, काल सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवलं कशा प्रकारची गर्दी उसळलेली होती नागपूरमध्ये। आता सध्याची काय परिस्थिती आहे आणि ज्यांची लग्न आहेत, लग्न सराई आहेत, त्या संदर्भातली काय नियमावली काढलेली आहे आता शासनाने प्रशासनाने? श्रद्धा, सरकार असेल किंवा प्रशासन असेल कितीही टाळत असेल किंवा कितीही इन्कार करत असेल की कुठेही गॅसची टंचाई नाही, मात्र गॅसची टंचाई कुठे आहे ते आपण या माध्यमातून दाखवू शकतो। सध्या मी आहे नागपुरातील जवाहर वसतिगृह या मंगल कार्यालयामध्ये आणि इथे आज लग्न समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि या लग्न समारंभासाठी सकाळपासून जे आहे ते इथले अन्नपदार्थ बनवण्याची तयारी सुरू आहे। आता नेमकं या अन्नपदार्थासाठी लागणारा जो गॅस आहे तो यांच्याकडे अवेलेबल नाही, कॅटरिंग वाल्यांकडे अवेलेबल नाही आणि त्याचा परिणाम जो दिसून येत आहे तो आजच्या या मंगल कार्यालयावर। कारण हे जे बुकिंग होती हे जवळपास 1.5-2 महिन्याआधी करण्यात आलेली होती, त्यामुळे भलेही दर वाढवलेले नाही कॅटरिंगवाल्यांनी आपल्या पर प्लेटचे, मात्र जे पदार्थ होते ते पदार्थ कमी करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत आहेत रवींद्र पिसाड, आहेत या कॅटरिंग मॅनेजर आहेत। दादा, मला सांगा की आज तुम्हाला कुठला त्रास होतोय, अडचण होतोय गॅस टंचाईचा आणि त्याच्यामुळे मग तुम्ही त्याच्यावर काय उपाययोजना करत आहात? जसं चुलीवर जेवण बनवलं होतं, म्हणजे गोडाऊनला जेवण बनवलं आम्ही, ते तिथून बनवून घेऊन आला। लाईव्ह आयटम बंद कमी करून टाकले सगळे। लाईव्ह आयटममध्ये कोणते आयटम? ते रगडा पॅटीस आहे, तवा वेज आहे, हे वगैरे म्हणजे डायरेक्ट मिक्स वेज करून टाकलं मग सगळं। मग आता इथे काय फक्त पोळ्या बनवताय? पोळ्या आणि पुरी वगैरे बनवतो इथे सगळं। LPG सिलेंडर नाही आहे तुमच्याकडे, त्याचा सामना कसा करताय मग आता? समोरचे ऑर्डर घेणं बंद करून टाकले समोरचे ऑर्डर बंद बंद। कधीपर्यंतची ऑर्डर? म्हणजे 16पर्यंतच आहे बसतो, त्याच्यानंतर 16 मार्चपर्यंत? 16 मार्चपर्यंत आले होते, पण त्याच्यानंतर ते घेतले नाही। पण आपण कॅटरिंग व्यवसायाची अवस्था या माध्यमातून पाहू शकतो की आतापर्यंत केवळ 16 मार्चपर्यंत आलेले जे ऑर्डर होते तेच कॅटरिंग व्यावसायिकांनी घेतलेले आहेत आणि मंगल कार्यालयामध्ये जे अशा प्रकारचं जे लाईव्ह आयटम होते ते आयटम कमी करण्यात आलेले आहेत। जो पूर्ण आपला अन्नपदार्थ जो होते किंवा जे काही आयटम्स होते, मेन्यू होता, तो आपल्या बेस किचनमध्ये चुलीवर बनवलेला आहे आणि त्यानंतर इथे आणलेला आहे, तो केवळ इथे ठेवण्यात येईल। त्याचबरोबर केवळ पोळ्या ज्या आहेत त्या ताज्या असायला पाहिजे, चपाती, त्याच्यामुळे इथे केवळ चपाती बनवत आहेत आणि आता त्यांच्याकडे गॅसचा साठा उपलब्ध नसल्याने 16 तारखेपर्यंतचे ऑर्डर त्यांनी रद्द केलेले आहेत। आता सरकारने भलेही घेतलेलं आहे की 20% व्यावसायिक सिलेंडर कोटा निश्चित केलेला आहे, त्यामुळे यांनाही अपेक्षा आहे की त्यांना काहीतरी सिलेंडर मिळतील आणि पुढचा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थितपणे सुरू राहील। अगदी कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा गॅस सिलेंडरचं विघ्न मात्र काहीसं कायम असल्याचं दिसतंय। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट घेत राहा। नागपूरमध्ये आपण होतो आणि गॅस सिलेंडर टंचाईचं विघ्न कसं लग्नाच्या व्यवसायामध्ये उमटतंय हे आपल्याला यातून पाहायला मिळतंय।